श्रीकांत मला फोन करूया का? कुठपर्यंत काय चालू? अगं नाही, बराच वेळ झाला ना, श्रीकांतराव आले नाहीत, म्हटलं फोन करून बघ. अगं आम्ही मगाशीच कॉल केला होता, ते निघालेत. हो नाही तरी पण फोन कराच. हो कळेल ना कुठे पोहोचलो. हा बेल वाजते. उचलत नाही का? वनजताईंना करून बघा ना. काय रे, काय झालं? अरे भावनाताईंच्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय. अरे काय झालं? ऍक्च्युली भावनाताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. डॉक्टर कशा आहेत त्या आता? थोड्या इंजुरीज आहेत. तसा तिच्या जीवाला धोका नाहीये, पण ती अजून शुद्धीवर आलेली नाहीये. बहुतेक तिला धक्का बसलाय. जावई बाबू, हे असं अचानक कसं काय? म्हणजे तुम्हीच विचारताय पण. मी सुपर्णाच्या मामांना सांगत होतो, लग्न नका करू. माझा ऐकतो कोण? तुमची मुलगी जबाबदार आहे या सगळ्याला. तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला माहिती होतं ना तुमच्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे म्हणून, तरी हो म्हणालात लग्नाला. बरोबर आहे ना? इतकं श्रीमंत स्थळ समोर न आलं, तुम्ही का सोडाल? तुमच्यामुळे दादा, आई आणि आनंदीची ही अवस्था तुमच्यामुळे झाली, फक्त तुमच्यामुळे. जरा हळू, हे हॉस्पिटल आहे. डॉक्टर, यांचे वडील आणि आजी बाजूच्या रूम मध्ये. सर थांबा थांबा, कुठे जातात तुम्ही? निदान तुम्हाला 15 मिनिटं रेस्ट तरी करावा लागेल, मग जा. आनंदी बाळा, बाबा आणि आजी आता आपल्याला सोडून गेले. आता तुला आत्यासोबत आणि माझ्यासोबतच राहावं लागणार. प्लीज असं नका काही बोलू. अहो लहान आहे त्या, अजून ती पूर्ण बरीही नाही झाली. तर तिच्याशी कसं बोलायचं हे तू शिकवणार आम्हाला? रवी, हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर.
आणि डिस्चार्ज घे. आनंदीला आपण घरी घेऊन जाऊ. शुअर. मी ना चहा टाकते. कोणी घेणार आहे का? सॉरी. बस. काल किती उत्साही आणि आनंदी वातावरण होतं ना घरात. आज काय झालंय घराचं? मंगल, तुझं तोंड जरा बंद कर. देवा, आत्ता कुठे त्या लेकरांचं आयुष्य सुरू होणार होतं. का वागलास त्यांच्याशी असं? तुला न्यायचंच होतं तर मला म्हातारीला न्यायचं होतंच ना. आजी, असं का बोलताय तुम्ही? तुम्हालाही चांगलं आयुष्य लाभू. ह्या सगळ्यात मला भावनाची खूप काळजी वाटते. एवढं मोठं दुःख ती कसं पचवणार आहे कोणास ठाऊक. वहिनी, अहो गेलेला माणूस परत येऊ शकतो का? जे झालंय त्यावर विचार करून काय उपयोग? त्यापेक्षा पुढचा विचार करा. माफ कर बाई, तुझ्या एवढे हुशार नाही होत आम्ही. नाही जमत तुझ्यासारखा विचार करायला. आणि बघ, तुला पटत नसेल ना तर आज जाऊन बस. तुम्हाला काय म्हणायचंय वहिनी? मला काहीच फिलिंग्स नाहीयेत.